तुम्ही कुठलं मटेरियल घेताय, ह्याच्यामध्ये जीएल मटेरियल येतं, जीआय मटेरियल येतं. ओके. पत्र्यामध्ये आपल्या इथे जीआय मटेरियल चालत नाही, आपल्याकडे येतं जीएल मटेरियल. जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की टाटामध्ये इन्फिनिया येतो आणि हा टाटा ब्ल्यू स्कोप जो टाटा ड्युरेशन आपण बोलतो. ओके. तो 0.47. अच्छा. 0.47 mm चा येतो. हे कंपनीकडनं आपण डायरेक्टली मटेरियल घेतो आणि सेल आउट करतो. अच्छा. हा एक झालं. प्लस आपलं कसं आहेत मित्रांनो, मजेत ना असेल तर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिलं प्रोफाईल शीट म्हणजेच पत्रे बनवण्याचं युनिट चालू झालेलं आहे. आज आपण भेट देणार आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओरस येथील चैतन्य इंडस्ट्रीला आणि या ठिकाणी जाऊन आपण पाहणार आहोत की हे पत्रे कशा प्रकारे कुठल्या ब्रँडचे बनवले जातात. मित्रांनो, स्टँडर्ड साईजची 3.25 फुटाच्या विडीची असते, पण लेंथ तुम्हाला हव्या त्या साईजची लेंथ मिळणार आहे या ठिकाणी. आणि हे पत्रे कसे बनवले जातात त्याबद्दलची संपूर्ण माहिती देणार आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर मित्रांनो, हा आहे मुंबई गोवा महामार्ग. या बाजूला मुंबई आहे, या बाजूला आहे गोवा, म्हणजेच या बाजूला ओरस आणि या बाजूला कसाल. या ठिकाणी जर तुम्ही गोव्यावरनं जर येत असाल तर सिद्धी पेट्रोल पंप लागतो. सिद्धी पेट्रोल पंपच्या हार्डली 100 मीटर पुढे हे ओट्रा रेसिडेन्सी आहे आणि ओट्रा रेसिडेन्सीच्या बरोबर समोर या ठिकाणी हे सिंधुदुर्गातलं सर्वात पहिलं प्रोफाईल शीट मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे आणि त्यालाच आज आपण भेट देणार आहोत. नमस्कार, मी कमलेश वंजारे. आपले चैतन्य इंडस्ट्रीज म्हणून ओरसला आहे. आपण इथे पत्रा प्रोफाईल शीट मॅन्युफॅक्चरिंग करतो, म्हणजे पत्रा मॅन्युफॅक्चरिंग करतो. आपल्या इथे जिंदाल, टाटा, JSW अशा अनेक प्रकारचे कंपनीचे पत्रा आपण बनवतो. आपण पत्रा कुठल्या गेजचा असतो, पत्र्यामध्ये काय प्रकार आहेत हे आपण आता कंपनीमध्ये जाणून घेऊ. नमस्कार दादा, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या सिंधुदुर्गामधलं हे पत्रा मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे. पत्रा कसा तयार केला जातो त्याबद्दलची तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. पण त्या अगोदर मला हा प्रश्न होता की वेगवेगळ्या रेटमध्ये या ठिकाणी पत्रे अवेलेबल असतात. काही वेळेला त्यांचा गेज वेगळा किंवा गेज सेम जरी असला तरी पत्र्याचे रेट बदललेले असतात. काही वेळेला आपल्याला काही पत्रे डुप्लिकेट मिळतात. तर सर्वप्रथम मला हे जाणून घ्यायचं आहे की पत्र्याचे रेट कसे बदलतात आणि पत्रा ओरिजिनल आहे हे कसं ओळखावं. आता याच्यात पहिली गोष्ट म्हणजे पत्र्याचे रेट बदलण्याचे कारण असतं की तुम्ही कुठलं मटेरियल घेताय. ह्याच्यामध्ये जीएल मटेरियल येतं, जीआय मटेरियल येतं. ओके. पत्र्यामध्ये आपल्या इथे जीआय मटेरियल चालत नाही, आपल्याकडे येतं जीएल मटेरियल. ओके. हे JSW मध्ये येतं, जिंदालमध्ये येतं, टाटामध्ये आपल्याकडे आता अवेलेबल आहे. ओके. हे तिन्ही कंपनी आपल्याकडे आता अवेलेबल आहे. आता तुम्हाला मी दाखवतो. हे आपलं एक थिनर आहे. ओके. ओके. आता आपण हे थिनर जर लावून हे जर त्याच्यावरचं जे मार्किंग आहे हे जर गेलं तर हे डुप्लिकेट असतं मटेरियल. ओके. आता हा झाला एक पहिला मुद्दा, ज्याच्याकडे आता थिनर नाही आहे. आता समजा तुम्ही कुठल्याही शॉपमध्ये किंवा कुठेही मटेरियल घेताय, आमच्याकडे बरेच कस्टमर असे येतात आणि बोलतात की सर तुमच्याकडे मटेरियल महाग आहे, आम्ही घेतोय तिथे स्वस्त भेटतंय 2 रुपये. त्याचं मागचं कारण काय, हा बिझनेस फक्त 1 रुपया 2 रुपये पैसे ठेवूनच केला जातोय. आता याच्यामध्ये जर तुम्ही कोण 5 रुपये डिफरन्स सांगत असाल तर त्याच्यामध्ये एक पहिली गोष्ट चेक करून काय घ्यायची आहे, हे वॉटरमार्क आहे. हा जेवढे ओरिजिनल कंपनी आहेत त्यांचा हा वॉटरमार्क आहे. इथे तुम्हाला दिसतो एकदम फुसट हा वॉटरमार्क असतो. तो वॉटरमार्क पहिला चेक करून घ्या. दुसरी गोष्ट थिनर लावून चेक करा. तिसरी गोष्ट काय, ह्याच्यामध्ये AZ येतो. ओके. 0.45 AZ 170. हा ह्याचा जे कलरचा कोट आहे त्याचा हे आहे AZ 70 AZ 150 असे 2 प्रकारमध्ये मटेरियल आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे. ओके. म्हणजे पत्र्याचा जरी गेज सेम असला तरी AZ 70 किंवा AZ 150 याच्यामध्ये जो पत्र्याचा जो वरचा कलर जो दिसतो, आता मरून असेल किंवा ग्रे असेल, तर त्या कलरची थिकनेस त्याच्यावरनं असते. आता AZ 70 म्हणजे याचा बॉटम लेअर आहे. हा बॉटम लेअर येतो
प्रायमर 3 mm, ओके प्रायमर 3 मायक्रॉन ओके आणि वरचा कलर आहे तो 5 मायक्रॉन. ओके तसंच याची बॅक साइड आहे, याच्यामध्ये कलरचा कोट येतो, प्रायमर येतो 5 मायक्रॉन आणि कलर येतो 15 मायक्रॉन. ओके असं याच्यामध्ये फरक आहे. आता तुम्ही त्याचमध्ये AZ 150 जेव्हा घेता ना त्यावेळी त्याच्यामध्ये जो बॅक साइडचा प्रायमरचा कोट असतो तो 5 मायक्रॉन आणि कलरचा 5 मायक्रॉनचा कलर येतो. आणि बॅक साइडला तुम्हाला जे कलर येतो, प्रायमर येतो 5 मायक्रॉन आणि कलर येतो 20 मायक्रॉन. ओके असं त्याच्यामुळे गेज जरी पत्र्याचा सेम असला तरी या कलर कोटमुळे त्याचे प्राइस लाईफ वाढते. AZ 150 ह्याची कंपनी वॉरंटी 7 वर्ष देते आणि AZ 70 ची वॉरंटी कंपनी 7 वर्ष देते आणि AZ 150 ची वॉरंटी कंपनी 15 वर्ष देते. हे JSW किंवा जिंदाल यामध्ये भेटतं. टाटावाल्यांकडनं आपण वॉरंटीचं वगैरे काही घेत नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला ह्यामध्ये आमच्याकडनं जेव्हा मटेरियल घेणार त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट रिपोर्ट पाहिजे किंवा तुम्हाला टेस्ट रिपोर्ट किंवा वॉरंटी कार्ड दोन्ही आपण अवेलेबल करून देतो. यामध्ये डुप्लिकेट आपण कॉईल कुठलीही मागवत नाही. डुप्लिकेट हा असा प्रकार आहे सगळा. तर दादा आता पत्रा ओरिजिनल कसा किंवा पत्र्याचे रेट सेम गेज जरी असला तरी का बदलतात याबद्दलची माहिती तुम्ही दिली आहे. आता आपण जाणून घेऊया की आपल्या फॅक्टरीमध्ये कुठल्या प्रकारचा पत्रा बनतो आणि त्याच्या साइजेस आपण कशा प्रकारे घेऊ शकतो किंवा आपल्याला कुठल्या कलरमध्ये या गोष्टी अवेलेबल होऊ शकतात. आता हा जिंदाल इंडियाचा न्यू कलर म्हणून हा पत्रा येतो. हा AZ 150 कलर आहे. AZ 150 आहे. याची वॉरंटी जी आहे ही 15 वर्ष आहे. कंपनी वॉरंटी याची 15 वर्ष दिली जाते. याच्यावर फिल्म गार्ड येते म्हणजे तुमचे कुठलेही पत्रे जेव्हा आपण इथनं घेऊन जाणार तिथे तुम्ही अनलोडिंग करणार त्यावेळी त्याच्यावर तुमच्या रॅशेस उठणार नाही जेणेकरून पत्रे क्वालिटी कमी होणार नाही. बरोबर हे झालं. याच्यामध्ये आपला हा पहिला प्लेन पत्रा येतो. त्याच्यानंतर आपण या मशीन थ्रू त्याला शेप दिला जातो. त्यानंतर आपण इथे ह्या मशीनवर हा जो PC आहे याच्यावर आपण सगळं जे साइजेस आहेत ते याच्यामध्ये सेट करतो. साईज प्रमाणे तुम्हाला ज्या कस्टमरची रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आपण त्यांना नॉन स्टँडर्ड सगळे साईज देतो. स्टँडर्ड साईज पण बरेच लोक घेऊन जातात त्यांना नॉन स्टँडर्ड साईज दोन्ही आपल्याकडे अवेलेबल भेटतात. स्टँडर्ड साईज म्हणजे जी कंपनी देते 10 फूट 10 12 14 18 16 20. पण मला जर 17 17.5 फुटाचा हवा असेल 18.5 फुटाचा असेल ही कुठली इंचात जरी तुम्ही साईज सांगितलं तर आपण देणार. त्याच्यामध्ये काय नाही. स्टँडर्ड साईज आपल्याकडे अवेलेबल असतात कटिंग मध्ये. नॉन स्टँडर्ड साईज तुम्हाला ऑर्डर द्यावी लागते. आपण कटिंग करून तुम्हाला दुसऱ्या दिवशी देतो. म्हणजे मला हव्या त्या ब्रँड मध्ये मला हव्या त्या साईज मध्ये तुम्ही पत्रा करू शकता. देऊ शकतो. ज्याची लेंथ मॅक्सिमम किती देऊ शकता तुम्ही. लेंथ आपण इथनं आता आपल्या इथलं रेकॉर्ड आहे की आपण 40 फुटाचा पत्रा दिलेला आहे. ऍट अ टाइम 40 फूट लांब पत्रा आपण दिलेला आहे. आणि त्याची विड्थ किती असते. ह्याची 1 मीटर आपल्या लॅपिंगला कव्हरिंगला आपल्याला 1 मीटर येते. जी स्टँडर्ड साईज आहे मार्केट जी स्टँडर्ड साईज आहे म्हणजे विड्थ आहे ती स्टँडर्ड आहे. लेंथ तुम्हाला हव्या तेवढी मिळू शकते. मॅक्सिमम 40 फुटापर्यंत तुमचे ट्रान्सपोर्ट घेऊन जायची तयारी असेल त्याप्रमाणे आपण लांबी देऊ शकतो. म्हणजे तुमची तर ट्रान्सपोर्टची 60 फुटाची तयारी असेल तर तुम्ही 60 फुटाचा पत्रा देऊ शकता. 60 फूट देऊ शकतो. ओके. आणि हव्या त्या ब्रँड मध्ये हव्या त्या कलर हव्या त्या कलर मध्ये. हे आता झालं फायनल प्रोडक्ट जे आपले आहे जे मगाशी दाखवल्याप्रमाणे न्यू कलरचं. हे आता कस्टमरच्या साईज प्रमाणे आपण हे बनवलेलं आहे. ओके. तर ही प्रोफाईल शीट किती गेज मध्ये आहे. ही 0.45 मध्ये आहे. ओके. आणि ह्याचं AZ 150 आहे. ह्याची 15 वर्ष वॉरंटी आहे. हे आपल्या मालवण समुद्राच्या साईडला AZ 150 लावणं हे सगळ्यात बेस्ट आहे. म्हणजे जे जेवढं आपलं समुद्राचं 15 किलोमीटर 10 किलोमीटरचा जेवढा एरिया आहे तिथे आपण AZ 150 लावलं तर आपले पत्रे जास्त काळ टिकतील. नक्कीच. AZ 70 मध्ये लावलं तर तो लवकर सडणार कारण की त्याच्यामध्ये कलरचा कोट कमी असल्यामुळे तो खराब लवकर होतो. म्हणजे तुम्ही मालवण किंवा समुद्र किनारी राहणाऱ्या कस्टमरला हे सजेस्ट कराल की पत्रा सिलेक्ट करताना तुम्ही AZ 150 च करा. 150 मध्ये ज्याच्यावर जो कलर कोट
असतो तो थोडा थिक असतो ठीक असतो आणि त्याच्यामुळे पत्रा लवकर सडत नाही. हो. पण आता जर मी बघितलं तर पत्रा लावल्यानंतर पाण्याचा आवाज येतो किंवा हीट तयार होते, तर त्यावर काही सोल्युशन आहे का आपल्याकडे? त्याच्यासाठी एक सोल्युशन आहे, तर त्या याला बोलतात इन्सुलेटेड सीट. ह्याच्यामध्ये हे आपण सीट, ही जी आपली फायनल प्रोडक्ट बनतं त्याच्यावर हे शीट पूर्ण चिकटवली जाते, इन्सुलेटेड शीट. ओके. हे पूर्णपणे पेस्ट केली जाते. अच्छा. पेस्ट करून झाल्यानंतर ती आम्ही ठराविक टाईम त्याला हे करून प्रॉपर ठेवून फिक्सिंग करून देतो. ओके. त्याच्यानंतर ह्याची आपली कंपनीची वॉरंटी जी असते ही 10 वर्ष आहे. जर याची कुठली गम निघाली किंवा खराब झालं तर आपण तुमच्या साईटवर येऊन त्याचं सोल्युशन देऊ किंवा आपण पीस टू पीस रिप्लेसमेंट करू. जे त्यावेळी जे काय शक्य असेल, म्हणजे पत्र्यासकट खालचं इन्सुलेशन तुम्ही रिप्लेस करून देऊ किंवा आपण ते तुम्हाला ते फिक्स करून देऊ. ओके. ते घेऊन येऊन तुमच्या साईटवरून इथे आणून त्याला परत नवीन शीट लावून तुम्हाला फिक्स करून देऊ. अच्छा. तर हा देखील पर्याय आता आपल्याकडे अवेलेबल आहे. याचं साधारण 100 रुपये पर स्क्वेअर फीट रनिंग फूट ह्याचा खर्च वाढतो. ओके. एक साधारण 100 रुपये 110 रुपयाच्या आसपास याचा खर्च पर रनिंग. म्हणजे जर पत्र्याचा रेट जर समजा 125 रुपये रनिंग फीट असेल तर वर पुन्हा 100 रुपये प्लस होतील, म्हणजे तो 225 पर्यंत जातो. 200. ह्याच्यामध्ये आपण शक्यतो AZ 150 मध्येच काम करतो. अच्छा. AZ 70 मध्ये कस्टमरची डिमांडवरच करतो, कारण की त्याची लाईफ कमी आहे. त्याची जी लाईफ आहे ती 7 वर्ष वॉरंटी कंपनी देते. त्यामुळे आम्ही AZ 150च्या खाली करत नाही. आणि कंप्लेंट्स येतात किंवा प्रॉब्लेम. ह्याच्यामध्ये तुमचा फायदा काय आहे की ह्याच्यामध्ये तुमचं 10 डिग्री 10 डिग्रीचा तुम्हाला फरक येणार. दुसरी गोष्ट की पावसाचा जो पाण्याचा आवाज आहे तो एक साधारण 30% कमी होणार. ओके. हे बघा, आता आपल्याकडे हे असे कॉईल येतात. अच्छा. हे कंपनीकडून आपण कॉइल्स घेतो. ओके. आता ही JSW कडनं घेतली आहे, ही टाटा आहे. ओके. ही JSW आहे, ती जिंदाल आहे. ओके. असे आपण कॉइल्स घेतो. अच्छा. ह्यामध्ये कसं आहे, आता ही विथ फ्लिम गार्ड आपण तुम्हाला दाखवली, ही विदाउट फ्लिम गार्ड आहे. ओके. ही पण शीट अवेलेबल आहे. ही टाटामध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे, टाटा इन्फिनिया AZ 150. अच्छा. AZ 150 0.45 mm ह्याची जाड थिकनेस आहे. दुसरी गोष्ट काय की टाटामध्ये आपल्याकडे 2 टाईप आहेत. एक तर इन्फिनियामध्ये आपल्याला कॉईल भेटते, त्याचा आपण कुठली साईजचे आपण तुम्हाला पत्रे बनवून देऊ शकतो, टाटा इन्फिनिया. पण टाटा ड्युरोशाईन ही आपल्याकडे आपण कंपनीकडनं कटिंग पत्रे घेतो आणि आपण सेल आउट पण ते म्हणजे रेडीमेड पत्रा तुम्ही कंपनीकडनं घेता आणि इथे तुम्ही सेल आउट करतो. त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊ. त्याबद्दलची जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की टाटामध्ये इन्फिनिया येतो आणि हा टाटा ब्ल्यू स्कोप जो टाटा ड्युरोशाईन आपण बोलतो. ओके. तो 0.47. अच्छा. 0.47 mm चा येतो. हे कंपनीकडनं आपण डायरेक्टली मटेरियल घेतो आणि सेल आउट करतो. अच्छा. हा एक झालं. प्लस आपलं स्क्वेअर ट्यूब चॅनल, सी चॅनल, आय बीम्स हे सगळं आपलं महालक्ष्मी स्टील म्हणून आपलं इथे काउंटर आहे, जिथे तुम्हाला हे सगळं मटेरियल होलसेल रेटमध्ये आपण तुम्हाला देऊ. ओके. म्हणजे नुसते पत्रे नाहीत तर त्याच्यामध्ये जे स्क्वेअर ट्यूब त्या देखील आपल्याकडे फायबरचे पत्रे वगैरे हे सगळं मटेरियल अवेलेबल आहे. गटर्स, फायबरचे पत्रे, त्याच्यानंतर रोल पत्रे, टॅपिंग स्क्रू, खे, TMT हे सगळं मटेरियल आपण देतो. आपलं महालक्ष्मी स्टील म्हणून आहे इथेच बाजूलाच, तिथनं आपण सगळं हे आपल्याकडनं आपण देतो. ओके. दादा, माझा आता एक फक्त शेवटचा प्रश्न आहे की आपण लेंथ विड्थ मध्ये पत्रे कस्टमाइज करून देऊ शकतो, पण जर मला गेज कमी जास्त लागला तर त्या गेज मध्ये पण मिळतो? आपल्याकडे सर्रासप्रमाणे 0.45 mm चा पत्रा चालतो. जर कोणाची रिक्वायरमेंट 50 मध्ये असेल तर आपण देऊ शकतो, 40 मध्ये असेल तर पण देऊ शकतो. पण 40 आम्ही शक्यतो कस्टमरला सजेस्ट करत नाही. 50 मध्ये असेल तर आपण देऊ शकतो, पण कस्टमरची रिक्वायरमेंट असेल तर. कलर पण आपण ग्रॅफाइट ग्रे, व्हाईट, रेड, ब्ल्यू, ग्रीन सगळे कलर आपण देऊ शकतो. पण कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपल्याकडे सर्रास लाल कलर चालतो, ब्रिक रेड कलर चालतो. आपण त्यामध्ये सध्या आपल्याकडे सगळं मटेरियल आहे. ओके. सो दादा, खूप छान माहिती तुमच्याकडनं मिळाली. नक्कीच
जे काही रेट्स असतील ते तुमच्याबरोबर आपण दिलेल्या फोन कॉलवर लोक तुमच्याबरोबर डिस्कस करतील. ओके. तुम्हाला आणि तुमच्या या व्यवसायाला मालवणी लाईफ परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. तर मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या कोकणातील एक मराठी व्यावसायिक, एक मराठी उद्योजक तुमच्यापर्यंत या व्हिडिओद्वारे आणण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जर हे पत्रे चांगल्या रेटमध्ये, कमी दरामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचे खरेदी करायचे असेल तर तुम्ही नक्की यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. यांचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळतील. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.